2020 मध्ये संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीमुळे त्रस्त होता। अशा भयंकर परिस्थितीत धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी जनतेची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेतली। अशातच चांदूर रेल्वे शहरातील प्रतीक नानवटकर हा आसाम रायफलच्या भरतीसाठी आसाम इथं कोरोना काळात गेला होता। यासाठी तो आसामला रेल्वे स्टेशनवर कोरोना पॉझिटिव्ह निघाला असता प्रतीकच्या कुटुंबियांनी सामाजिक कार्यकर्ते प्रावीण्य देशमुख यांच्या मार्फत आमदार प्रताप अडसड यांना मदत मागितली। प्रताप अडसड यांनी तेथील प्रशासनाशी संपर्क साधून तत्काळ मदत पुरवली व प्रतीकची सर्व व्यवस्था करून त्याला चांदूर रेल्वेपर्यंत मदत केली। त्यामुळे नानवटकर कुटुंबियांनी त्यावेळच्या परिस्थितीचा किस्सा सांगत आमदार महोदयांचे आभार मानले व आता त्यांना सहकार्य करणार असल्याचं सांगितलं। नमस्कार, मी ललिता रमेश नानवटकर चांदूर रेल्वेवरून बोलत आहे। मेहरबाबा नगर कॉलनीतून बोलत आहे। मला एकच सांगायचं आहे की माझा मुलगा कोरोना काळामध्ये आसामला भरतीसाठी गेलेला होता। तिथे गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर त्याला कोरोना पॉझिटिव्ह काढला। कोरोना पॉझिटिव्ह काढल्यामुळे तिथून हॉस्पिटलमध्ये त्यांना तिथे पाठवले गेले। मग आम्ही लगेच प्रावीण्य देशमुखला फोन केला, त्यांनी लगेच प्रताप दादाला फोन केला। प्रताप दादांनी लगेच तिकडे आसाममध्ये फोन करून लगेच अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये सगळ्या त्यांनी सोयी केल्या। तिथे गरम पाणी, तिथे लगेच मग पांघराचं पण आलं, अंतराचं पण औषध वगैरे सगळं आलं। सगळ्या सोयी केल्या आणि आमचा मुलगा दुसऱ्या दिवशी परत घरी 2 दिवसांनी घरी आला। त्याच्यामुळे आम्ही प्रतापदादाचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे आणि असंच वाटते की प्रतापदादाच यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ आणि त्यांना निवडून आणू। बस। मी प्रतीक नानवटकर आसामला गेलो होतो आसाम रायफल भरतीसाठी। तिथे कोरोना पॉझिटिव्ह निघालो तेव्हा प्रतापदादा अडसडला कॉल केला। त्यांनी तिथून सुटका करण्यास मदत केली, व्यवस्था करून दिली। माझ्यासारखे खूप सारे मुलं होते, त्यांच्यामुळे तिथून निघायला सोपं झालं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.